नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा भूगोल विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण भूगोलाची द्वितीय सत्र परीक्षा सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू मार्च-एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. असेच आपले सर्व प्रश्न असणार आहेत. एकूण 40 गुणांची आपली प्रश्नपत्रिका असेल आणि ही सोडवण्यासाठी 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातील दुसऱ्या विभागावर आधारित हे सर्व प्रश्न विचारले गेलेले आहेत. यासाठी आलेख नकाशाचा सुद्धा आपल्याला वापर करावा लागणार आहे. एकंदरीत ही प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवायची, कोणते प्रश्न येतील, त्यांची उत्तरं काय लिहायची, कशी लिहायची, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मागील वर्षाच्या आपल्याला प्रश्नपत्रिका सरावासाठी हव्या असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तीही एकदा अवश्य पहा, म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी गुण हे मिळतील. इयत्ता 9वी भूगोल द्वितीय सत्र परीक्षा गुण 40, वेळ 2 तास. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. आंतरराष्ट्रीय वार रेषेमुळे जगभरात वाहतुकीचे पत्रकामध्ये सुसूत्रता येते. क हा पर्याय लिहायचा आहे. दुसरं, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनांची मालकी खाजगी व्यक्तीकडे असते. ब पर्याय. 3. देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने नागपूर शहराचा विकास झाला. ब पर्याय. 4. नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी हवाई मार्ग उपयुक्त असतात. अशा पद्धतीने आपण 4ही गाळलेल्या जागा कंप्लीट करायच्या आहेत. अशाच गाळलेल्या जागा आपल्याला येणार आहेत. व्यवस्थित पाठांतर करून ठेवा. प्रश्न दुसरा प्रश्न असेल आपला जोड्या लावा. 4 गुणांसाठी असेल हा प्रश्न. त्यासाठी अ स्तंभ आणि ब स्तंभ आपल्याला दिला जाईल. त्यांच्या अचूक अशा जोड्या आपल्याला लावायच्या असतील. बघा, अ स्तंभामध्ये पहिलं आहे तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण. त्याचा ड पर्याय ह्या बरोबर आहे, तो आहे नागरिकीकरण. नियोजनाचा अभाव, त्याचा ब पर्याय बरोबर आहे. दुसरं, मूळ निवास सोडून दुसरीकडे राहणे म्हणजे क स्थलांतर. 3. 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात राहणे म्हणजे अ नागरी प्रदेश. 4. कचऱ्याची समस्या, पर्याय बरोबर आहे ब नियोजनाचा अभाव. या पद्धतीने आपण अचूक जोड्या लावल्या तर आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळतील. हा जो काही ब स्तंभ आहे आपण हा लिहायचाच नाही आहे उत्तरपत्रिकेमध्ये. हा अ स्तंभ जसाच्या तसा लिहायचा आणि त्याच्या पुढे या पर्यायाच्या ह्या जोड्या लिहायच्या आहेत, तेव्हा आपल्याला पूर्ण गुण मिळतात. पुढचा प्रश्न बघा, तिसरा. एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे? बघा तो शब्द आयकोनोमिया. लक्षात ठेवा नीट. दुसरं आहे, व्यापार ही महत्त्वाची आर्थिक क्रिया का समजली जाते? उत्तर, कारण समाजातील लोकांचे जीवन एकमेकांवर अवलंबून असते, म्हणून व्यापार ही महत्त्वाची आर्थिक क्रिया समजली जाते. तिसरं, एखादा प्रदेश वाहतुकीच्या मार्गापासून कोणत्या कारणांमुळे वंचित राहतो?
उत्तर: प्रदेशातील पर्वत, डोंगर, दऱ्या, नद्या, जलाशय, जलाशयाची भूरचना या कारणांमुळे एखादा प्रदेश वाहतुकीच्या मार्गापासून दूर राहतो. वंचित राहणे म्हणजे दूर राहणे. चौथं बघा, देशाच्या सीमा ओलांडून केलेले पर्यटन म्हणजे कोणते पर्यटन होय? उत्तर: देशाच्या सीमा ओलांडून केलेले पर्यटन म्हणजे परदेशी पर्यटन. त्यानंतर प्रश्न चौथा बघा, दिलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील पर्यटन स्थळे दाखवा 4 गुणांसाठी. पणजी, जम्मू, मंगळूर, कोलकाता, आग्रा आणि कन्याकुमारी ही 6 ठिकाणं दिलेली आहेत आणि आपल्याला भारताच्या कोऱ्या नकाशा आराखड्यामध्ये यापैकी कोणतीही 4 ठिकाणं अचूक दाखवायची आहेत आणि 4 पैकी 4 गुण हे मिळवायचे आहेत. पेन्सिलीने दाखवा आणि सूचीसुद्धा तयार करा. त्यानंतर ब भाग, नकाशाच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे? तो आहे हिंदी महासागर. दुसरं, भारताच्या अतिदक्षिणेकडे टोक कोणते? कन्याकुमारी. 3. सिक्कीम राज्याशेजारी कोणता देश आहे? भूतान. 4. भारताच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र. या पद्धतीने आपण नकाशाच्या आधारे या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. भारताचा नकाशा दिला जाईल तुम्हाला, त्यात सर्व माहिती भरलेली असेल आणि ती पाहून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहायची असणार आहेत. प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे लिहा. 6 गुणांचा हा प्रश्न आहे, कोणत्याही 2 प्रश्नांची. पहिलं, पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. दुसरं, आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे. 3. जाहिरात करताना योग्य नीतिनियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं आपण लिहायची आहेत आणि यांची उत्तरं आपल्याला हवी असतील तर आपल्या चॅनलची भूगोलाची प्लेलिस्ट पहा. प्रश्न 6वा बघा, अ भाग, 6 गुणांसाठी. पुढील सांख्यिकीय माहितीच्या आधारे जोडस्तंभालेख काढा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, या ठिकाणी चीन, भारत, ब्राझील आणि संयुक्त संस्थाने या 4 देशांची माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला निर्यात मूल्य आणि आयात मूल्याचा स्तंभालेख काढायचा आहे. जोड स्तंभालेख येईल. निर्यात मूल्याचा एक स्तंभालेख येईल आणि आयात मूल्याचा एक येईल. हा खालचा वाय अक्ष असतो. आलेखावर आलेख पेपर घ्यायचा आहे, तुम्हाला दिले जाईल. त्याच्यावर खाली वाय अक्ष आखायचा आहे, एक्स अक्ष आखायचा आहे आणि त्या ठिकाणी ह्या 4ही देशांची नावं लिहायची आहेत थोड्या थोड्या अंतरावर, 2-2 ब्लॉक सोडून. आणि या ठिकाणी वाय अक्ष, त्याच्यावर आपल्याला 190 सगळ्यात कमी आहे ना, मग 100 पासून स्टार्ट करायचं आहे. पहिल्या चौकटीला 100, मग 200, 300, 400, 500 अशा पद्धतीने आणि त्यानंतर तो स्तंभालेख तुम्ही काढायचा आहे. आणि त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेत. बघा, पहिला प्रश्न, भारताचे निर्यात मूल्य किती आहे? 252 दशलक्ष. बघा, याच ठिकाणी दिलेले निर्यात मूल्य आणि हे 252 ना भारत. अतिशय सोपे प्रश्न आहेत. दुसरा, सर्वात जास्त आयात मूल्य कोणत्या देशाचे? आता तुम्ही मला कमेंट करून सांगा बरं, कोणत्या देशाचे सगळ्यात जास्त आयात मूल्य? हा आयात मूल्याचा कॉलम, हा देशांचा कॉलम. इकडे सगळ्यात जास्त काय आहे? 2380 म्हणजेच संयुक्त संस्थाने. पुढचं, सर्वात कमी निर्यात मूल्य कोणत्या देशाचं आहे? तसंच शोधायचं आहे. सगळ्यात कमी निर्यात मूल्य ते आहे ब्राझील देशाचं. त्यानंतर शेवटचा प्रश्न 7वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा 8 गुणांसाठी. पहिलं, भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणकोणत्या प्रकारे संदेश वहन करता येते? भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल. दुसरं, आपल्या जिल्ह्यात कोणकोणती पर्यटन स्थळे विकसित करता येतील
ते सहकारण सांगा. तिसरं, आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही? त्याचंही कारण लिहायचं आहे. या सविस्तर उत्तरंसुद्धा कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. त्याची उत्तरंसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलच्या इयत्ता 9वी भूगोलाच्या प्लेलिस्टमध्ये सहज मिळतील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची भूगोल विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.